फ्रेंड्स, आज आपण घेऊन आलाय 15व्या प्रश्नामधला तिसरा प्रश्न. काय दिला प्रश्न? sin θ plus sec θ whole square plus cos θ plus cos sec θ whole square is equal to 1 plus cos sec θ into sec θ whole square. कन्सिडर काय केलं आपण? एलिसिस केली, जे आहे ते लिहिलं. sin ला sin लिहिला, sec ला 1 upon cos θ whole square लिहिला, plus cos ला cos लिहिला, cos sec ला 1 upon sin θ whole square लिहिला. क्रॉस मल्टिप्लाय केला, sin θ into cos θ plus 1 upon cos θ whole square झाला. इथं पण सेम क्रॉस मल्टिप्लाय केलं, cos θ into sin θ plus 1 upon sin θ whole square लिहिलं. त्या दोघांमध्ये sin θ cos θ plus 1 चा होल स्क्वेअर, cos θ sin θ plus 1 चा होल स्क्वेअर कॉमन आहे म्हणून ते कॉमन काढला. तर याच्या डिवाइड मध्ये 1 upon cos स्क्वेअर दिला राहील, याच्या डिवाइड मध्ये 1 upon sin स्क्वेअर दिला राहील. मग याच्यामध्ये cos मल्टिप्लाय केलं, sin स्क्वेअर into θ plus cos स्क्वेअर θ, याला आयडेंटिटी लावली, 1 upon cos स्क्वेअर θ into sin स्क्वेअर झाला. आता बाकीच्या जसं तसं लिहिलं. आता या स्टेपवर काय करू? याला पण स्क्वेअर आणि याला पण स्क्वेअर म्हणून काय करू? sin θ into cos θ plus 1 डिवाइड बाय cos θ into sin θ चा होल स्क्वेअर करू. याला पण काय करू? सेपरेट डिवाइड करू. सेपरेट डिवाइड म्हणजे कसं करू? sin θ cos θ डिवाइड बाय cos θ into sin θ प्लस 1 upon cos θ into sin θ. काय केलं आपण? सेपरेट डिवाइड. त्याला स्क्वेअर होता म्हणून स्क्वेअर केला. हा न्यूमरेटर मध्ये sin θ cos θ, डिनॉमिनेटर मध्ये sin θ cos θ cos झाला. इथं वाटलं 1 प्लस 1 बाय sin म्हणजे होईल cosec आणि 1 बाय cos म्हणजे होईल sec. त्याचा होल स्क्वेअर आपला काय? हा RHS आहे. दॅट इज LHS इज इक्वल्स टू RHS. थँक्यू. मला 14 प्रश्न काय म्हणते? प्रूफ मध्ये कन्सिडर LHS दिली आहे. काय दिले LHS? 1 प्लस cot θ मायनस cosec θ इंटू 1 प्लस tan θ प्लस sec θ. आता 1 ला 1 लिहू, cot ला लिहू आपण cos बाय sin आणि cosec ला लिहू 1 upon sin. हे इंटर रिलेशनल फॉर्म्युला आहे. इंटू 1 ला 1 लिहू, tan ला लिहू आपण sin बाय cos आणि sec ला लिहू आपण 1 बाय cos. याच्या डिनॉमिनेटर मध्ये sin आहे, याच्या डिनॉमिनेटर मध्ये sin आहे, याच्या डिनॉमिनेटर मध्ये sin θ नाही म्हणून आपण sin θ क्रॉस करू. याच्या डिनॉमिनेटर मध्ये sin होता म्हणून याच्या न्यूमरेटर जसाच्या तसा, याच्या डिनॉमिनेटर मध्ये sin होता म्हणून याच्या न्यूमरेटर डिनॉमिनेटर जसाच्या तसा, अपॉन मध्ये sin θ. आपण LCM मध्ये sin θ घेतला. सेम त्याच प्रकारे इथं पण याच्या डिवाइड मध्ये cos θ आहे, याच्या डिवाइड मध्ये cos θ आहे, याच्या डिवाइड मध्ये cos θ नाही म्हणून इथं cos θ क्रॉस होईल. पण याच्या डिवाइड मध्ये cos θ आहे म्हणून याच्या न्यूमरेटर जसाच्या तसा म्हणजे तो sin θ. याच्या डिनॉमिनेटर मध्ये cos θ आहे म्हणून याच्या न्यूमरेटर जसा तसा म्हणजे तो प्लस 1 अपॉन मध्ये cos θ. आता इथं पण sin θ प्लस cos θ इथं cos θ प्लस sin θ म्हणजे सारखेच आहे. 1 प्लस 2 म्हणा नाही तर 2 प्लस 1 म्हणा, ते एकच होईल, तीनच होईल. तर काय करू? sin θ प्लस cos θ आणि cos θ प्लस sin θ, तर याला a मायनस b म्हणायचं. तर एवढ्याला a, याला आपण स्क्वेअर ब्रॅकेट टाकू. राउंड ब्रॅकेट यूज केला याला आपण स्क्वेअर ब्रॅकेट टाकू. ठीक आहे, याला आपण स्क्वेअर ब्रॅकेट टाकू. याला आपण राउंड ब्रॅकेट टाकू. याला म्हणून आपण a मायनस b a प्लस b आणि फॉर्म्युला यूज करून आपण a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. a म्हणजे कोण म्हटलं आपण? sin θ प्लस cos θ. आपला कोण आहे? हा a आहे, a स्क्वेअर. b म्हणजे कोण आहे? 1. तर a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर आणि हा झाला sin θ इनटू cos θ. फॉर्म्युला मध्ये वापरला आपण ना a प्लस b, a मायनस b म्हणजे काय होते? a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. हा झाला पहिला फॉर्म्युला. दुसरा फॉर्म्युला कोणता वापरला आपण? a प्लस b चा होल स्क्वेअर. तो काय होते? a प्लस b चा होल स्क्वेअर, a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर. हा सेकंड फॉर्म्युला वापरणार आहोत. तर a म्हणजे कोण? sin θ, a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab. a म्हणजे कोण? sin θ आणि b म्हणजे कोण? cos θ प्लस b स्क्वेअर म्हणजे कोण? cos स्क्वेअर θ मायनस हा 1 स्क्वेअर म्हणजे 1 अपॉन sin θ इंटू cos θ. आता sin स्क्वेअर θ आणि cos स्क्वेअर θ ला आपण जवळ लिहू, कारण ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी नुसार त्याची व्हॅल्यू किती होते? 1 होते. 2 sin θ इंटू cos θ मायनस 1 अपॉन जो डिनॉमिनेटर आहे तो जसाचा तसं, तो काय आहे? sin θ इंटू cos θ. आता sin स्क्वेअर θ प्लस cos स्क्वेअर θ त्याच्या ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी नुसार त्याची व्हॅल्यू 1 झाली. या दोघांची व्हॅल्यू 1 झाली. 1 प्लस 2 sin θ इंटू cos θ जसाचा तसा मायनस 1 अपॉन sin θ इंटू cos θ प्लस 1 मायनस 1 कॅन्सल झाला. इथं वाटलं कोण? 2 sin θ इंटू cos θ अपॉन मध्ये वाटलं sin θ इंटू cos θ. हा sin cos कॅन्सल वाटलं किती? 2. आपल्या RHS मध्ये याचं किती आहे?
प्रूव्ह म्हणजे LHS इक्वल्स टू RHS हेन्स प्रूव्ह. त्या प्रश्नामधला 6वा प्रश्न काय म्हणते 1 sec theta plus tan theta minus 1 cos theta is equals to 1 cos theta minus 1 sec theta minus tan theta. तर कसं प्रूव्ह करायचं? वी हॅव टू प्रूव्ह दॅट. हा थोडा प्रश्न अलग आहे, थोडा नेक्स्ट जे क्वेश्चन शिकलो त्याच्यापेक्षा थोडा डिफरंट आहे. इथं आपल्याला पहिले प्रूव्ह तयार करायचं, काय प्रूव्ह करायचं आहे. तर 1 sec theta plus tan theta minus 1 cos theta is equals to 1 cos theta minus 1 sec theta minus tan theta. हा निगेटिव्ह इकडे पॉझिटिव्ह होता 1 sec theta plus tan theta plus 1 sec theta minus tan theta is equals to 1 cos theta आणि निगेटिव्ह हा minus 1 cos theta इकडे जातं प्लस होईल, काय प्लस होईल. तर 1 sec theta plus 1 tan theta 1 sec theta plus tan theta plus 1 sec theta minus tan theta is equal to दोघांचा डिनोमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरची ऍडिशन होईल. तर 1 plus 2 cos theta. आता दिलेल्या प्रश्नावर आपल्याला 2 प्रूव्ह काय माहितच नव्हता, पण आता माहिती आहे का आपल्याला 2 प्रूव्ह काय 2 cos theta म्हणजे आपला आन्सर किती आला पाहिजे 2 cos theta. म्हणजे आपण एवढ्या स्टेप कशासाठी वाढवलं की 2 प्रूव्ह काय करायचं आहे. तर 2 प्रूव्ह काय करायचं आपला आन्सर किती पाहिजे 2 cos theta. आता आपली हे LHS आहे हे RHS आहे. आपल्याला प्रूव्ह दॅट मध्ये प्रूव्ह बनवायचा होता, आपण प्रूव्ह बनवला. काय प्रूव्ह करायचं तर आपल्याला 2 cos theta पाहिजे उत्तर. तर आपण इथं करू कन्सिडर LHS. LHS काय आहे 1 sec theta plus tan theta plus 1 sec theta minus tan theta. याला आपण क्रॉस मल्टिप्लाय करू, हा क्रॉस होईल तर sec theta minus tan theta plus sec theta plus tan theta. आपण क्रॉस मल्टिप्लाय केला, हा इकडे क्रॉस झाला, हा इकडे क्रॉस झाला आणि याला म्हणून आपण a plus b a minus b हा होईल a square minus b square. आधी तर हा मायनस tan theta हा प्लस tan theta कॅन्सल झाला. sec theta अधिक sec theta 2 sec theta आणि याला आयडेंटिटी लागली sec square theta minus tan square theta ची व्हॅल्यू 1 होती. कोणती आयडेंटिटी लागली sec square theta minus tan square theta is equals to 1. सेकंड आयडेंटिटी आहे. तर 2 sec theta किती होते 2 sec theta आणि sec theta म्हणजे काय होते 1 cos. हा होईल sec theta म्हणजे होते 1 cos theta. sec theta म्हणजे काय होते 1 cos theta. तर याचे आन्सर आहे 2 cos theta. हेच आपली काय RHS आहे. हेच प्रूव्ह LHS इक्वल्स टू RHS. 15व्या प्रश्नातला 5वा प्रश्न काय म्हणते tan cube theta upon 1 plus tan square theta plus cot cube theta upon 1 plus cot square theta is equals to sec theta cos theta minus 2 sin theta cos theta. कन्सिडर काय कन्सिडर करायचे आहे LHS. काय दिले LHS tan cube theta upon 1 plus tan square theta plus cot cube theta upon 1 plus cot square theta. तर tan ने काय लिहायचं sin upon cos. tan ने काय लिहायचं आपण sin upon cos. तर त्या डोक्यात क्यूब आहे म्हणून आपण त्याला क्यूब केला 1 plus tan square ने काय लिहू आपण sin square theta upon cos square theta. सॉरी 1 plus tan square ने लिहू आपण sec square theta. सॉरी इथे चुकी झाली. इथं आपण इंटर रिलेशन वाला फॉर्म्युला वापरला, इथं आयडेंटिटीज वापरतो. ठीक आहे. प्लस cot लिहिला आपण cos cube theta upon sin cube theta. इथं वापरला आपण इंटर रिलेशन आणि 1 plus cot square theta होते cos square theta. इथं वापरला आपण आयडेंटिटीज. आपण दोन फॉर्म्युला यूज केला, एक इंटर रिलेशन वाला यूज केला आणि एक आयडेंटिटीज यूज केली. ठीक आहे. sin cube theta जसाच्या तसा लिहिला, cos cube theta जसाच्या तसा लिहिला. sec म्हणजे होते 1 cos. sec म्हणजे होते 1 cos. पण इथं स्क्वेअर होता म्हणजे 1 cos square theta लिहिला. cos cube theta upon sin cube theta cos x square लिहिला आपण 1 sin square theta. आता आपल्याकडे हा a आहे b आहे c आहे d. ते काय होते a into d b into c. तर a into d म्हणजे sin cube theta into cos square theta डिवाइड बाय cos cube theta into 1 प्लस सेम तसाच cos cube theta into sin square theta upon sin cube theta into 1. आपण कोणता फॉर्म्युला a into d b into c. तो cos square theta आणि cos cube theta कॅन्सल होतो, एक cos theta राहील. इथं sin square theta sin cube theta कॅन्सल होतो, एक sin theta राहील. त्याचं उत्तर येईल sin cube theta upon cos theta plus cos cube theta upon sin theta. मग काय करू आपण पुन्हा क्रॉस मल्टिप्लाय करू म्हणजे याला इकडे क्रॉस करू याला इकडे क्रॉस करू. तर sin cube into sin काय होईल sin to the power 4 theta होईल आणि cos cube into cos काय होईल cos to the power
4 थिटा डिवाइड बाय cos थिटा इंटू sin थिटा. आता याला कसं लिहू, sin टू द पावर 4 थिटा cos टू द पावर 4 थिटा याला लिहू आपण स्क्वेअर ऑफ स्क्वेअर. तर sin स्क्वेअर थिटाचा होल स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर थिटाचा होल स्क्वेअर म्हणजे टू द पावर 4 त्याला 2 इंटू 2 लिहिलं अपॉन cos थिटा इंटू sin थिटा. या sin स्क्वेअरले म्हणून आपण a आणि या cos स्क्वेअरले म्हणून आपण b. तर फॉर्म्युला वापरू आपण a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. काय होते a प्लस a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. फॉर्म्युला वापरू आपण a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. काय होते तो a प्लस b चा होल स्क्वेअर मायनस टॉइस ab. तर हा a म्हणजे कोण आहे sin स्क्वेअर आहे, b म्हणजे कोण आहे cos स्क्वेअर आहे. a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर काय होते a प्लस b चा होल स्क्वेअर मायनस टॉइस ab. आपण a कुणाला म्हटलं sin स्क्वेअरला म्हटलं तर a च्या जागी आपण sin स्क्वेअर थिटा लिहू. b कुणाला म्हटलं आपण ना cos स्क्वेअर थिटा लिहिलं तर आपण b च्या जागी cos स्क्वेअर थिटा लिहू मायनस त्याचा होल स्क्वेअर आणि त्याचा स्क्वेअर लिहू. a म्हणजे sin स्क्वेअर b म्हणजे cos स्क्वेअर त्याचा स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर मायनस 2. a च्या जागी काय लिहू आपण sin स्क्वेअर थिटा आणि b च्या जागी काय लिहू आपण cos स्क्वेअर थिटा डिवाइड बाय cos थिटा इंटू sin थिटा. आता ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज नुसार sin स्क्वेअर थिटा आणि cos स्क्वेअर थिटा होते 1 तो 1 स्क्वेअर मायनस 2 sin स्क्वेअर थिटा इंटू cos स्क्वेअर थिटा अपॉन cos थिटा इंटू sin थिटा. 1 चा स्क्वेअर 1 होते, आपण सेपरेट करू याला डिवाइड करून सेपरेट करू. 1 अपॉन cos थिटा इंटू sin थिटा मायनस 2 sin स्क्वेअर थिटा इंटू cos स्क्वेअर थिटा डिवाइड बाय cos थिटा इंटू sin थिटा. तो एक cos कैंसिल झाला, इथे एक cos बचेल, इथे एक sin sin कैंसिल, इथे एक sin बचेल. तर काय होईल उत्तर 1 अपॉन cos थिटा इंटू sin थिटा मायनस 2 sin थिटा इंटू cos थिटा. आता राइट हँड साइडला वाचा. राइट हँड साइडला आपलं उत्तर काय आहे मायनस 2 sin थिटा cos थिटा बनला हा बनायचा आहे. तर 1 बाय cos म्हणजे काय होते sec आणि 1 बाय sin म्हणजे काय होते cos sec. तर 1 बाय cos लिहू आपण sec थिटा आणि 1 बाय sin लिहू आपण cos sec थिटा मायनस 2 sin थिटा इंटू cos थिटा. हेच आपली RHS आहे म्हणजे LHS इक्वल्स टू RHS आहे. 12वा प्रश्न काय म्हणते प्रूव्ह दॅट. काय प्रूव्ह दॅट करायचं आहे 1 मायनस sec थिटा प्लस tan थिटा अपॉन 1 प्लस sec थिटा मायनस tan थिटा इज इक्वल्स टू sec थिटा प्लस tan थिटा मायनस 1 अपॉन sec थिटा प्लस tan थिटा प्लस 1. म्हणजे हा जो प्रॉब्लेम आहे हा LHS इक्वल्स टू RHS चा आहे. तर कसं सोडवायचा हा थोडासा प्रॉब्लेम आतापर्यंत जेवढे प्रॉब्लेम दिले त्याच्यापेक्षा थोडासा भिन्न आहे म्हणजे डिफरंट आहे. तर आपण इथे सर्वात पहिले आयडेंटिटी लावली. कोणती आयडेंटिटी लावली दुसरी sec स्क्वेअर थिटा मायनस tan स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1 होते याला a स्क्वेअर म्हणा याला b स्क्वेअर म्हणा. आपण फॉर्म्युला अप्लाय केला a मायनस b a प्लस b. तर a म्हणजे कोण sec थिटा आणि b म्हणजे कोण tan थिटा. तर sec थिटा मायनस tan थिटा इंटू sec थिटा प्लस tan थिटा इक्वल्स टू 1 झाला. मग काय झालं sec थिटा मायनस tan थिटा हा अपॉन मध्ये 1 इकडे आणला तर तो डिवाइड मध्ये गेला आणि हा न्यूमरेटर मधून डिनोमिनेटर मध्ये गेला. sec थिटा मायनस tan थिटा अपॉन मध्ये 1 इक्वल्स टू 1 अपॉन sec थिटा प्लस tan थिटा. आता आपण कंपॅरेटिव्ह डिव्हिडंड प्रॉपर्टी. कंपॅरेटिव्ह डिव्हिडंड प्रॉपर्टी काय करते न्यूमरेटर सब मध्ये प्लस करते आणि डिनोमिनेटर मध्ये मायनस करते. कंपॅरेटिव्ह म्हणजे प्लस आणि डिव्हिडंड म्हणजे मायनस. या प्रॉपर्टीला आपण सीडी मधून 9th स्टँडर्ड मध्ये आहे. तर काय करायचं आहे न्यूमरेटर मधून न्यूमरेटर पहिले आपण काय केलं आहे सबट्रॅक्ट केला आहे. 1 मायनस sec थिटा मायनस tan थिटा अपॉन 1 प्लस sec थिटा मायनस tan थिटा. इथं पहिले आपण काय केलं या डिनोमिनेटर मधून न्यूमरेटर वजा केला आणि न्यूमरेटर मधून डिनोमिनेटर प्लस केले. एकदा ऍडिशन केलं एकदा सबट्रॅक्शन केलं. सेम इथं पण एकदा आपण ऍडिशन केलं एकदा आपण सबट्रॅक्शन केलं. न्यूमरेटर डिनोमिनेटर मध्ये एकदा ऍडिशन आणि एकदा सबट्रॅक्शन म्हणजे हा न्यूमरेटर हा डिनोमिनेटर मायनस न्यूमरेटर डिनोमिनेटर प्लस न्यूमरेटर डिनोमिनेटर मायनस न्यूमरेटर डिनोमिनेटर प्लस न्यूमरेटर. तर डिनोमिनेटर कोण आहे 1 होता इथं डिनोमिनेटर कोण होता sec थिटा प्लस tan थिटा होता. मग हा मायनस न ब्रॅकेटला मल्टिप्लाय केला तर 1 मायनस sec थिटा मायनस मायनस प्लस tan थिटा आणि हा 1 प्लस sec थिटा मायनस tan थिटा. इथं काय केलं ब्रॅकेट्स रिमूव्ह केले. मग हा जसंच्या तसं लिहिलं आणि हाच तुमचा फायनल आन्सर आहे. हेच प्रूव्ह. क्लास 11 ट्रिग्नोमेट्री 1 चॅप्टर नंबर 2 एक्सरसाइज 2.2 चा 9वा प्रश्न फाइंड sin थिटा. काय करायचं फाइंड sin थिटा करायचं आहे. आपल्याला एक कंडिशन दिली आहे 3 cos थिटा प्लस 4 sin थिटा इज इक्वल्स टू 4 दिला आहे. गिवन करून जसाच्या तसा प्रश्न लिहिला आपण 3 cos थिटा प्लस 4 sin थिटा इक्वल्स टू 4. पॉझिटिव्ह 4 sin थिटा तिकडे दिलं निगेटिव्ह झाले तर या दोघांमधून 4 कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये काय राहिलं 1 मायनस sin थिटा. आपली स्टेप बनली 3 cos थिटा इक्वल्स टू 4 इंटू 1 मायनस sin थिटा. तर केला आपण स्क्वेअरिंग याचा पण स्क्वेअर झाला 4 चा स्क्वेअर झाला 1 मायनस sin थिटा होल स्क्वेअर झाला 3 चा स्क्वेअर 9 झाला 5 चा स्क्वेअर cos स्क्वेअर झाला 4 चा स्क्वेअर 16 झाला आणि याला 1 मायनस sin थिटा आपण a मायनस b चा होल स्क्वेअर एक्सपांड केला तर 1 मायनस 2 sin थिटा प्लस sin स्क्वेअर थिटा झाला. 9 cos स्क्वेअर थिटा 16 मध्ये 16 16 टू 32 sin थिटा 16 प्लस sin स्क्वेअर थिटा दिला. ठीक आहे cos स्क्वेअरला आपण आयडेंटिटी लावली 1 मायनस sin स्क्वेअर थिटा हा जसंच्या तसं लिहिलं.
मग 9 चा गुणाकार 1 सोबत केला, 9 चा गुणाकार sin स्क्वेअर थिटा सोबत केला तर 9 × 9 मायनस 9 sin स्क्वेअर थिटा 60 मायनस 32 sin थिटा प्लस 60 sin स्क्वेअर थिटा। मग 60 sin स्क्वेअर थिटा तिकडे ठेवले, पॉझिटिव्ह 9 स्क्वेअर थिटा तिकडे निगेटिव्ह चे पॉझिटिव्ह झाला, मग मायनस 32 तिकडे जसेच्या तसे प्लस 16 जसे तर हा पॉझिटिव्ह तिकडे निगेटिव्ह झाला। मग 16 आणि 9 ची बेरीज केली तर 25 sin स्क्वेअर थिटा मायनस 32 sin थिटा जसे तसे 16 तून 9 गेले 7 राहिले। ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन काय झाली, याचे फॅक्टर बोलले 25 चा गुणाकार 7 सोबत केला 175 झाले, ज्याचा गुणाकार 175 आणि ज्याची सबट्रॅक्शन मायनस 32 आल्या पाहिजे, ते फॅक्टर फाइंड आउट केले -25 -7 -25 -1 -32 होतात, 25 × -7 175 होतं। तर त्याच्या जागी 32 sin थिटा जागी फॅक्टर लिहिले -25 sin थिटा -7 sin थिटा, तर स्टेप काय झाली 25 sin स्क्वेअर थिटा -25 sin थिटा -7 sin थिटा + 7 = 0। या दोघांमध्ये 25 sin थिटा कॉमन काढला, ब्रॅकेट मध्ये sin थिटा याच्यामधून कॉमन निघाला 1 राहिला, याच्यात जो -7 कॉमन काढले तर झालं sin थिटा -1 = 0। मग 25 sin थिटा -1 एका ब्रॅकेट मध्ये टाकला, sin थिटा -1 एका ब्रॅकेट मध्ये लिहिला, 25 sin थिटा -7 = 0 लिहिला, sin थिटा -1 = 0 लिहिला। हा निगेटिव्ह साइन इकडे आला, पॉझिटिव्ह साइन झाला, हा निगेटिव्ह इकडे आला, पॉझिटिव्ह झाला। आपलं उत्तर आला sin θ = 7/25 और sin θ = 1। सिंस -1 लेस दॅन इक्वल्स टू sin θ लेस दॅन इक्वल्स टू sin ची कंडिशन आहे, ते दोन्ही उत्तर या कंडिशन मध्ये बसतात, म्हणून sin θ उत्तर 2 आहे, 7/25 वर राहील आणि sin θ = 1 राहील। नंबर 2 ट्रिग्नोमेट्री 1 एक्सरसाइज 2.2 चा 10वा प्रश्न क्लास 11 चा गिवन करून आपण काय लिहिलं, cos θ + cot θ = 5 दिलेला प्रश्न आहे। cos लिहिल्याचं 1/sin आणि cot लिहिल्याचं cos/sin, दोघांचा डिनॉमिनेटर आहे, मग न्यूमरेटरची ऍडिशन आहे, म्हणून ऍडिशन करा 1 + cos θ sin θ दिलं 5। मग क्रॉस केलं तर 1 + cos θ 5 sin θ, याला करू आपण स्क्वेअरिंग टू बोथ साइड्स केल्या, तर 1 + cos θ चा होल स्क्वेअर = 5 sin θ चा होल स्क्वेअर। 1 चा स्क्वेअर 1 झाला, a + b चा होल स्क्वेअर अप्लाय करतो आपण, a चा 1 चा स्क्वेअर 1 + 2 cos θ + cos स्क्वेअर θ, a + b चा होल स्क्वेअर अप्लाय केला, 5 चा स्क्वेअर 25 sin स्क्वेअर θ चा sin स्क्वेअर θ, 1 + 2 cos θ ॲज इट इज जसाच्या तसा प्लस cos स्क्वेअर θ जसाच्या तसं लिहिलं, 25 च्या तसं लिहिलं, sin स्क्वेअरला आपण आयडेंटिटी लावली, त्या जागी लिहिलं sin स्क्वेअर की 1 - cos स्क्वेअर θ, 1 + 2 cos θ + cos स्क्वेअर θ = 25 चा 125 - 25 cos स्क्वेअर θ, निगेटिव्ह 25 स्क्वेअरला आपण इकडे लिहिलं, पॉझिटिव्ह झाले 25 cos स्क्वेअर θ आणि प्लस cos स्क्वेअर θ जवळ लिहिलं, प्लस 2 cos θ प्लस 1 आणि पॉझिटिव्ह 25 इकडे आले, ते झाले -25 = 0। 25 cos स्क्वेअर θ प्लस 25 + 1 26 झाले, 26 cos स्क्वेअर θ प्लस 2 cos θ 1 - 25 -24 = 0। आता फॅक्टर काढायचं, 26 × -24 त्याचा गुणाकार करा, 26 × -24 चा प्रोडक्ट करायचा आहे, 6 × 24 4 8 चे 2 4 4 4 2 6 4 2 8 2 10 0 7 2 12 2 8 1 5 4 2 6 24, त्याचा गुणाकार आला -624, त्याचा गुणाकार -624 आला पाहिजे, ज्याची वजाबाकी किती आला पाहिजे, त्याची बेरीज किती आला पाहिजे 2 आला पाहिजे, त्याची फॅक्टर होईल 26 आणि -24 होते, फॅक्टर याच्यात दिलाय, 26 - 24 केला तर 2 येतील, 26 × -24 करायचं -624, तर 26 cos स्क्वेअर θ प्लस 26 cos θ -24 cos θ -24, आपण काय केलं, या 2 cos θ जागी त्याचे फॅक्टर लिहिले, 26 cos θ आणि 24 cos θ, या दोघांमधून आपण 26 cos θ कॉमन काढला, त्याच्याकडे cos θ वाचेल, या दोघांमधून 26 कॉमन cos θ कॉमन काढला तर फक्त काय नाही 1 वाचेल, या दोघांमधून आपण 24 कॉमन काढू, तर ब्रॅकेट मध्ये cos θ + 1 वाचेल, -24 कॉमन काढले, किती कॉमन काढले -24, त्याच्यामध्ये 26 cos θ -24 ला आपण एका ब्रॅकेट मध्ये लिहिलं आणि cos θ + 1 ला एका ब्रॅकेट मध्ये लिहिलं, इज इक्वल्स टू काय लिहिलं 0। 26 cos θ -24 = 0 और cos θ + 1 इज इक्वल्स टू काय केलं 0। 26 cos θ निगेटिव्ह 24 इकडे पॉझिटिव्ह झाले आणि +1 तिकडे गेले -1 झाले,
तो cos थीटा वैल्यू किती आली 24/26 आली और cos थीटा वैल्यू किती आली -1 आली. आता cos थीटा वैल्यू किती आल्या 2 आल्या. cos थीटा वैल्यू किती आल्या 2. तर त्याच्यापैकी कोणती कंडिशन घ्यायची आपल्याला काढायचं काय आहे आपल्याला काढायचं काय आहे सेक काढायचं. आपण काय काढलं cos काढलं. तो cos थीटा ची व्हॅल्यू होईल त्याला भाग जाईल तर हा होईल 12/13. 12 हा 12/13 डिवाइड झालेला भाग केला और cos थीटा ची काय होईल -1. आता cos थीटा ची व्हॅल्यू आली याच्यामध्ये सेक ची जी कंडिशन आहे ते काय म्हणते सेक थीटा ग्रेटर दॅन इक्वल्स टू 1 पाहिजे. ठीक आहे. तर आपण cos ची व्हॅल्यू cos थीटा ची व्हॅल्यू -1 नाही राहणार. cos थीटा ची व्हॅल्यू -1 नाही राहणार. आपल्याला सेक ची व्हॅल्यू पाहिजे तर आपण त्या cos सेक करू. सेक म्हणजे काय होते 1/cos होते. तर सेक ची व्हॅल्यू याला 1/12/13 लिहा. त्याचे उत्तर येईल सेक ची व्हॅल्यू येईल 13/12. दहा प्रश्न प्रूव्ह दॅट काय दिलाय sec a plus cos a into sec a minus cos a is equal to tan square a plus sin square a. LHS equals to R इसका प्रॉब्लेम आहे. याला आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर कसं प्रूव्ह करायचं तुमच्या डॉट लिहून प्रूव्ह लिहायचं. प्रूव्ह लिहून कन्सिडर लिहायचं. कन्सिडर काय करणार आपण कन्सिडर LHS करतो. LHS काय आहे sec a plus cos a into sec a minus cos. अपन sec ला लिहू शकतो 1/cos इंटरलेशन वाला फॉर्मूला आहे प्लस cos a. sec ला लिहू शकतो आपण 1/cos cos a ला जसंच्या तसं त्याला क्रॉस केलं आता हे 1 प्लस इंटू प्लस होते हा cos इंटू cos a झाला आपण cos a लिहिलं. याला आपण प्लस करू 1 cos इंटू cos झाला 1 cos a आपण cos a झाला. ठीक आहे. आता याला आपण a 1 स्क्वेअर बनवते a प्लस b म्हणून याला a मायनस b म्हणून. काय काय होईल a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर होईल. तर 1 स्क्वेअर 1 झाला याला cos स्क्वेअर a चा होल स्क्वेअर अपॉन cos a into cos स्क्वेअर a झाला. ठीक आहे. आपण काय केलं a प्लस b a मायनस b लावलं त्यामुळे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. आता आपण याला सेपरेट लिहू a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर लावू. हा 1 cos स्क्वेअर a प्लस b a मायनस च्या फॉर्म मध्ये राहणार a माइनस बी ए प्लस बी वरचा स्क्वेअर 1 होते म्हणजे तो 1 चा स्क्वेअर राहील. ठीक आहे. वरचा स्क्वेअर होते म्हणजे आता तुम्हाला समजेल a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर असं झालं. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे a मायनस b a प्लस b अपॉन cos स्क्वेअर आहे. आता 1 cos स्क्वेअर आहे 1 cos स्क्वेअर a आहे. आपण काय करू मग 1 cos स्क्वेअर a म्हणजे sin स्क्वेअर a होते याला ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी लावली. इथं 1 cos स्क्वेअर a झाला अपॉन cos स्क्वेअर a प्लस आता sin स्क्वेअर a चा गुणाकार एकदा 1 सोबत करा तर 1 into sin स्क्वेअर sin स्क्वेअर a झाला. sin स्क्वेअर a चा गुणाकार एकदा cos स्क्वेअर सोबत करा तर sin स्क्वेअर a into cos स्क्वेअर a झाला अपॉन मध्ये आपण मग काय लिहिलं cos स्क्वेअर a लिहिलं. मग काय करू आपण सेपरेट डिवाइड करू. सेपरेट डिवाइड केला झाला sin स्क्वेअर a अपॉन cos स्क्वेअर a सेपरेट डिवाइड करतो प्लस sin स्क्वेअर a into cos स्क्वेअर a अपॉन cos स्क्वेअर a. cos स्क्वेअर a क्रॉस झाला sin बाय cos काय होते tan होते तर स्क्वेअर होतो tan स्क्वेअर a आणि तिथे वाटलं फक्त sin स्क्वेअर a तो उत्तरला tan स्क्वेअर a प्लस sin स्क्वेअर a हे काय आपली आहे. 11वा प्रश्न काय दिलाय 1 + 3 cos स्क्वेअर थीटा into cot स्क्वेअर थीटा plus cot to the power 6 थीटा is equals to cosec to the power 6 थीटा. LHS equals to RHS चा प्रॉब्लेम आहे. कन्सिडर आपण LHS जे आहे ते जसंच्या तसं लिहिलं 1 + 3 cos स्क्वेअर थीटा जसं तसं लिहिलं cot स्क्वेअरला फक्त हा जो cot to the power 6 थीटा झाले 2 into 3 चा फॉर्म मध्ये लिहिला म्हणजे cot स्क्वेअर थीटाचा होल क्यूब लिहिला. मग आपण 1 + 3 cos स्क्वेअर थीटा इथपर्यंत ऍज इट इज लिहिलं. cot स्क्वेअर थीटाने cos स्क्वेअर थीटा -1 लिहिला आयडेंटिटी लावली आणि cot स्क्वेअर थीटाने cos स्क्वेअर थीटा -1 चा होल क्यूब लिहिला म्हणजे इथे पण आयडेंटिटी लावली. आता आपण a कुणाला म्हणणार आहोत cos स्क्वेअर लिहिलं b कुणाला म्हणणार आहोत 1 ला. आता आपण फॉर्म्युला अप्लाय करणार आहोत a - b चा होल क्यूब काय होते a³ - 3a² b + 3ab² - b³. 1 + 3 हा cos स्क्वेअर चा गुणाकार cos स्क्वेअर झाला तर 1 + 3 cos to the power 4 थीटा झाला आणि 3 cos स्क्वेअर चा गुणाकार 1 सोबत केला तर -1 सोबत झाला -3 cos स्क्वेअर थीटा आणि याला आपण a म्हणू याला b म्हणतो. a³ म्हणजे कोण cos स्क्वेअर थीटाचा होल क्यूब -3a² b तर 3a म्हणजे कोण cos स्क्वेअर चा होल स्क्वेअर b म्हणजे कोण 1 प्लस 3ab². 3a म्हणजे कोण cos स्क्वेअर थीटा झाला b म्हणजे कोण 1 चा स्क्वेअर झाला आणि b³ म्हणजे 1 चा क्यूब. मग 1 + 3 cosec to the power
4 थिटा मायनस 3 कॉस थिटा जसं तसं लिहिलं. पण हा 2 इंटू त्याच्या गुणाकार कॉस टू द पॉवर 6 थिटा लिहिला. हा मायनस 3 इंटू कॉस स्क्वेअर थिटा इंटू स्क्वेअर थिटा कॉस टू द पॉवर 4 थिटा झाला. प्लस 3 कॉस स्क्वेअर थिटा जसं तसं हा इंटू 1 मल्टिप्लिकेशन काय फरक पडत नाही. 1 चा क्यूब 1 झाला. पॉझिटिव्ह 1 मायनस 1 कॅन्सल. मायनस 3 cos स्क्वेअर थिटा प्लस 3 cos स्क्वेअर थिटा कॅन्सल झाले. 3 cos टू द पॉवर 4 थिटा मायनस 3 cos टू द पॉवर कॅन्सल झाले. आपला पॉवर cos टू द पॉवर 6 थिटा तोच आपला आन्सर आहे.